हॅलो फ्रेंड्स, आपण DMAR ग्रंथपाल सहाय्यक तसेच ग्रंथसूचिकार याकरिता जर फॉर्म भरला असेल तर आजचा व्हिडिओ अगदी खास होणार आहे। तुमच्यासाठी आपण पाठीमागील परीक्षेत विचारलेले प्रश्न आपण बघणार आहोत। ही जी आपण व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील हा व्हिडिओ क्रमांक 4 आहे। यादीचे सर्व व्हिडिओ आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता। तसेच ग्रंथपाल सहाय्यक किंवा ग्रंथसूचिकार याकरिता जर आपल्याला मटेरियल हवं असेल तर लक्षात घ्या, सिलेबसवर आधारित आपण टोटल 1700+ प्रश्न डिझाईन केले आहेत। प्राइस आहे 299 रुपये। यामध्ये तुम्हाला PDF स्वरूपात मटेरियल भेटेल। याकरिता 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करायचे। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, एक मार्क महत्त्वाचा आहे। तुम्हाला परीक्षेत 40 प्रश्न विचारले जाणार आहेत 80 गुणांसाठी। तर लगेचच आज तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर आजच मटेरियल परचेस करा आणि अभ्यासाला सुरुवात करा। आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिला प्रश्न आहे, DDC प्रणालीचा एकूण कॉल नंबर काय दर्शवतो? ग्रंथालयाचे नाव, पुस्तकाची किंमत, पुस्तकाचा विषय व लेखक की वाचकाची संख्या। तर ही जी DDC प्रणाली असते त्यामध्ये एकूण कॉल नंबर जो असतो तो काय दर्शवतो असा हा प्रश्न आहे। आपल्याला उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता। आपण जेवढेही प्रश्न बघणार आहोत त्यामध्ये मी तुम्हाला थोडा वेळ देईल, या वेळेत आपण प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे। तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, पुस्तकाचा विषय व लेखक दर्शवतो। पुढील प्रश्न, 000 पासून 099 हा वर्ग DDC मध्ये कोणासाठी आहे? ऑप्शन आहे साहित्य, सामान्य ज्ञान, तंत्रज्ञान की समाजशास्त्र। तर लक्षात घ्या, 000 पासून 099 हा वर्ग DDC मध्ये ऑप्शन क्रमांक बी सामान्य ज्ञान यासाठी आहे। पुढील प्रश्न, कोणती वर्गीकरण प्रणाली फेसेटेड म्हणजे विभागात्मक आहे? ऑप्शन आहेत DDC, LCC, क्लासिफिकेशन की UDC। तर कोणती वर्गीकरण प्रणाली फेसेटेड म्हणजे विभागात्मक आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, क्लासिफिकेशन। पुढील प्रश्न, DDC प्रणालीत 370 हा वर्ग कोणत्या विषयासाठी आहे? ऑप्शन आहेत शिक्षण, भूगोल, धर्म की गणित। तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, शिक्षण या विषयासाठी आहे। पुढील प्रश्न, DDC प्रणालीत 200 हा वर्ग कोणासाठी वापरला जातो? ऑप्शन आहे समाजशास्त्र, धर्म, विज्ञान की भाषाशास्त्र। तर DDC प्रणालीत 200 हा जो वर्ग आहे तो ऑप्शन क्रमांक बी, धर्म यासाठी वापरला जातो। पुढील प्रश्न, कोणती प्रणाली मुख्यतः भारतात वापरली जाते? ऑप्शन आहेत LCC, क्लासिफिकेशन, UDC की डिवे डेसिमल। तर कोणती प्रणाली मुख्यतः भारतात वापरली जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, क्लासिफिकेशन। पुढील प्रश्न, DDC प्रणालीच्या संस्थापकाचे नाव काय? ऑप्शन आहेत बर्नर, मॅन्युअल, ड्यूई की न्यूटन। तर DDC प्रणालीच्या संस्थापकाचे नाव आहे ऑप्शन क्रमांक सी, मॅन्युअल ड्यूई। पुढील प्रश्न, DDC प्रणालीची संकल्पना प्रथम कधी मांडली गेली? 1820, 1850, 1876 की 1900? तर DDC प्रणालीची संकल्पना प्रथम ऑप्शन क्रमांक सी 1876 मध्ये मांडली गेली। पुढील प्रश्न, DDC मध्ये 300 हा वर्ग कोणत्या विषयासाठी वापरला जातो? साहित्य, तंत्रज्ञान, समाजशास्त्र की भूगोल? तर DDC मध्ये 300 हा जो वर्ग आहे तो ऑप्शन क्रमांक सी समाजशास्त्रासाठी वापरला जातो। पुढील प्रश्न, DDC मध्ये 600 हा वर्ग कोणत्या विषयासाठी आहे? उपयोगित तंत्रज्ञान, गणित, धर्म की इतिहास? तर याचं जे राईट आन्सर आहे ते ऑप्शन क्रमांक ए, उपयोगित तंत्रज्ञान। पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जे 1700+ प्रश्न तयार केले आहेत त्यामध्ये प्रत्येक टॉपिकवर 100 ते 150 प्रश्न आहेत। तर याचा फायदा काय होईल? परीक्षेत त्या टॉपिकवर किती प्रश्न विचारले जाणार आहे? एकूण जर टॉपिक कन्सिडर केले तर 40 प्रश्न विचारले जाणार आहे। आपल्याकडे 1700 प्रश्न आहेत। तर यातूनच तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी रिपीट झालेले बघायला भेटेल। तर ज्यांनाही हवं असेल त्यांनी लगेच 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करायचं आहे।
अभ्यासाला विद्यार्थी मित्रांनो चांगल्या पद्धतीने सुरुवात करा, कारण की खूप मोठी कॉम्पिटिशन आहे. आपल्याला जर पोस्ट काढायची असेल तर क्वालिटी कंटेंट आपल्याकडे असलंच पाहिजे. त्यामुळे जे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल मटेरियल आहे ते तुम्ही आजच परचेस करायचं आहे. पुढील प्रश्न, DDC वर्गीकरण प्रणालीमध्ये 800 हा वर्ग कोणासाठी असतो? इतिहास, साहित्य, भूगोल की समाजशास्त्र? तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, साहित्य. पुढील प्रश्न बघूयात. कोणत्या प्रणालीमध्ये दशांश पद्धतीचा वापर केला जातो? कोलन प्रणाली, DDC प्रणाली, बायनरी प्रणाली की ISBN प्रणाली? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, DDC प्रणाली. पुढील प्रश्न, वर्गीकरणात उपवर्ग दर्शवण्यासाठी काय वापरले जाते? शून्य, दशांश, अक्षरे की चिन्हे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, दशांश. पुढील प्रश्न, मॅलिवल ड्यूई यांनी कोणत्या शतकात DDC प्रणाली विकसित केली? 16वे शतक, 17वे शतक, 18वे शतक की 19वे शतक? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी, 19वे शतक. पुढील प्रश्न, ग्रंथालय वर्गीकरणात 900 हा वर्ग कशाशी संबंधित आहे? तंत्रज्ञान, भूगोल आणि इतिहास, साहित्य की विज्ञान? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, भूगोल आणि इतिहास. पुढील प्रश्न, ग्रंथसूची म्हणजे काय? ग्रंथालयाची नोंद, पुस्तकांची यादी, वाचकांची नोंदणी की लेखन शैली? विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि शक्य असेल तर खाली थँक्यू देखील कमेंट करा. लक्षात घ्या, याने आम्हाला मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपणापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर एक लाईक आणि खाली थँक्यू कमेंट करायचं आहे. पुढील प्रश्न, तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, पुस्तकांची यादी. पुढील प्रश्न, ग्रंथालय वर्गीकरणात 100 हा वर्ग कशाशी संबंधित आहे? धर्म, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र की विज्ञान? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, तत्त्वज्ञान. पुढील प्रश्न, रंगनाथन यांनी विकसित केलेली वर्गीकरण प्रणाली कोणती? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, कोलन प्रणाली. पुढील प्रश्न, ग्रंथालय विज्ञानातील 5 नियम कोणी मांडले? तर हे जे 5 नियम आहे ते ऑप्शन क्रमांक सी, SR रंगनाथन यांनी मांडले आहेत. पुढील प्रश्न, रंगनाथन यांचे 5वे ग्रंथालय नियम काय आहे? वाचकांसाठी पुस्तक, पुस्तकासाठी वाचक, वाचकांचा वेळ वाचावा की ग्रंथालय हे एक वाढणारे जीव आहे? तर 5वा ग्रंथालय जो नियम आहे तो आहे ऑप्शन क्रमांक डी, ग्रंथालय हे एक वाढणारे जीव आहे. पुढील प्रश्न, रंगनाथन यांनी मांडलेले पहिले ग्रंथालय नियम कोणता? सर्व पुस्तके वापरात ठेवा, वाचकांचा वेळ वाचावा, प्रत्येक पुस्तकासाठी वाचक की प्रत्येक वाचकासाठी पुस्तक? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, प्रत्येक वाचकासाठी पुस्तक. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच क्वालिटी प्रश्न जर तुम्हाला पाहिजे असेल तर आजच 1700+ प्रश्न परचेस करा. याकरिता 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करायचं आहे. तसेच आपल्याला नॉन टेक्निकल मटेरियल हवं असेल तर ते देखील आपण प्रोव्हाइड करत आहोत. यामध्ये 18,500+ प्रश्न भेटतील. प्राईज आहे 499. सेम कंटेंट तुम्ही ॲप थ्रू देखील घेऊ शकता. सेम PDF फाईल भेटतील, सोबत तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील भेटतील. तर यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहेत? माहिती अधिकार, लोकसेवा हक्क अधिनियम, शॉर्ट नोट्स आणि प्रश्न, सामान्य 4700 प्रश्न, चालू घडामोडी 5000+ प्रश्न, सराव प्रश्नपत्रिका, फुल लेंथ टेस्ट, TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, संगणक प्रश्न, मराठी व्याकरण आणि व्याकरणाचे प्रश्न आणि नोट्स, इंग्लिश ग्रामरचे प्रश्न आणि ॲप्टिट्यूडचे प्रश्न तुम्हाला भेटतील. तुम्ही ॲप थ्रू देखील कंटेंट घेऊ शकता. सेम PDF सोबत ऑनलाईन टेस्ट, मल्टिपल अटेम्प्ट, त्यानंतर टायमर आणि टेस्ट सबमिट केल्यानंतर तुमचा रँक त्या ठिकाणी बघायला भेटेल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्याला भेटेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत. आपल्याला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे ते देखील आपण खाली कमेंट करू शकता. थँक्यू.